टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। निवडणूक झाल्यानंतर तुम्ही कोकणामध्ये सक्रिय होतात, एसीबीची चौकशी सुरू होती। काल उद्धव साहेबांची तुम्ही भेट घेतली, काय नक्की भेटीमध्ये उद्धव साहेबांनी तुम्हाला सांगितलं, तुम्ही काय नक्की चर्चा केली उद्धव साहेबांची? खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी मला अनेक वेळा संपर्क केलेला आहे आणि एसीबीच्या चौकशीच्या ज्यावेळी सुद्धा माझी चौकशीची माहिती घेतली होती। परंतु काल त्यांची भेट घेतली। भेटीदरम्यान जे आज अनेक नेते जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या उद्धवजींनी त्याच संदर्भात चर्चा झाली। नवीन लोकांना आपण पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्याचे उद्धवजींनी आदेश दिलेले आहेत। लवकरच उद्धवजी सुद्धा कोकणातला दौरा करणार आहेत आणि नवीन पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण पुन्हा एकदा काम सुरू करणार आहोत। आतापर्यंत आपण पाहिलं तर अनेक पदाधिकारी असतील किंवा अनेक माजी आमदार असतील राज्यातून जात होते, परंतु कोकणातून माजी आमदार राजन साळवींनी पक्षप्रवेश केल्यानंतर आणि काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यानंतर कुठेतरी कोकण डॅमेज होतंय, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कुठेतरी कोकण डॅमेज होतंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत। तुम्ही ठाकरेंची साथ सोडणार, भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार, यामध्ये नक्की तथ्य किती आहे? नाही, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर कालही होतो आणि आजही आणि उद्याही राहणार आहोत। भास्कर जाधवनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि भास्कर जाधव असतील, आम्ही असू, कोकणातले जे कार्यकर्ते गेलेत आणि नवीन कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही पुन्हा एकदा संघटना बांधू आणि कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला हे पुन्हा एकदा येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ। कोकण जास्त आता डॅमेज का होतंय निवडणुकीनंतर? आता जे लोक जात आहेत त्यांना काहीतरी आश्वासन दिली जात आहेत। सत्तेतनंच आपण माहित असाल की आज सत्ताधारींना सत्तेत आल्यानंतर लोकांची कामं करण्यापेक्षा विरोधी पक्ष फोडण्यात मोठा रस आहे की जेणेकरून आपल्या ज्या विरोधात ज्या भूमिका आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचू नये, ह्या भूमिका आहेत। परंतु आम्ही आमच्यासारखे काही लोक असतील जे आम्ही विरोध करणे, जे चुकीच्या गोष्टी असतील त्यांना विरोध करूच आणि तो लोकांपुढे दाखवून देऊ। वैभव नाईक असतील किंवा भास्कर जाधव असतील, ती ठाकरेंची साथ सोडणार अशा प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या मोठ्या प्रमाणात। ज्यावेळी राजन साळवींनी पक्षप्रवेश केला त्यानंतर तुमच्या दोघांची नावं चर्चेत होती। राजन साळवींनी पक्षप्रवेश का केला हा राजन साळवींनी सांगितलं असेल किंवा त्यांना सत्तेत जायचं म्हणून प्रवेश केला असेल, परंतु आम्ही कोणाची भेट घेतली नाही किंवा आम्हाला कोण भेटलं नाही, तरी पण ह्या बातम्या का चालवतात असा आमचा उलटा प्रश्न आहे। आणि आम्ही वेळोवेळी सांगितलं आणि आपण माहित असेल की पराभवानंतर सुद्धा आम्ही पराभव मान्य केला आहे आणि लोकांपुढे आम्ही जातोय, लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही जातोय, आंदोलनं आम्ही सुरू केलेली आहेत आणि त्याचबरोबर लोकांना एकत्र घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। त्यामुळे आम्ही सत्ता नसेल, शेवटी सत्ता हेच काही सर्वश्रेष्ठ नाही। काही दिवस आपल्याला विरोधी पक्षात लावले, काही दिवस आपल्याला माजी लोकप्रतिनिधी म्हणून काम करावं लागेल, त्याचा आम्ही विचार करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम सुरू केलं आणि येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही काम सुरू ठेवू। डॅमेज कंट्रोल कोकणातलं मग कसं रोखणार? ज्या पद्धतीने आता जे लोक शिवसेनेबरोबर आहेत, आता उद्धवजी सुद्धा दौरा करतायत, आम्ही पण लोकांना सांगतोय की ही परिस्थिती कायम राहणार नाही, परिस्थिती बदलेल आणि लोकांना विश्वास देतोय की पुन्हा एकदा आपल्याला शिवसेना उभी करायची आहे। आता काही लोकांना सत्तेतच जायचं असेल त्यांना आपण थांबवू शकत नाही, परंतु काही लोकांना सोबत घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करायचं। तुम्हाला काही प्रेशर केलं जातंय शिंदे गटात येण्यासाठी किंवा? मला अजूनही कुठल्या पक्षात कोणी प्रेशर दिलं असं कुठलंही झालं नाही। माझं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी चालू आहे आणि ते चालू राहील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपल्यासोबत माजी आमदार वैभव नाईक होते। कोकणामध्ये आम्ही डॅमेज कंट्रोल रोखू आणि पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन उभारी देऊ अशी प्रतिक्रिया जी आहे ती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलेली आहे। कॅमेरामन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।